अरे आवाज गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की आता बाल मस्त वाटला. धन्यवाद. आजच्या दिवसभराच्या अगदी शेवटच्या गोड अशा क्षणाकडे आपण वळतो आहोत. तो अर्थातच समोरनृत्य. दरवर्षी समोरनृत्याचा आनंद आम्ही शेवटच्या दिवशी घेत होतो. यावर्षी आपण पहिल्याच दिवशी आनंद घेतो आणि पुढचे 2 दिवस तो आनंद पुरणार आहे. प्रत्यक्ष मैदानावरती त्या तळपत्या सूर्याच्या किरणामध्ये सुद्धा आम्ही तो आनंद नक्कीच सुगंधित होणार आहे. आणि याचा निकाल या ठिकाणी समोर आलेला आहे. प्रत्येकजण जिंकलेला आहे. जे जिंकलेले त्यांचं अभिनंदन. आणि जे यामध्ये विजयी झालेले नसतील त्यांच्यासाठी मला वाटतं की स्पर्धा संपलेली नाही. पुढच्या वर्षी नक्कीच आपण भेटणार आहोत. आणि अधिक वेळ न दवडता मोठा गट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित बाल कला क्रीडा ज्ञानमेळावणार महोत्सव 2024-25 समोरनृत्य स्पर्धा मोठा गट आणि उपविजेता तालुका आहे. उपविजेता तालुका आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर कमळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो. त्या तालुक्याला, त्या शाळेला, त्या शाळेतील प्रत्येक त्या संघातील स्पर्धकाला आणि तो तालुका आहे उपविजेता समोरनृत्य वेंगुर्ले शाळा वसराट नंबर 1. वेंगुर्ले शाळा वसराट नंबर 1 कृपया लवकरात लवकर येऊया. देवगड दोडामार्ग पर्यंत जाणारे स्पर्धक आहेत. मोठा गट समोरनृत्य उपविजेता तालुका वेंगुर्ले. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक स्पर्धकाला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि या संघासाठी झगमगता चषक सुद्धा उपविजेता संघ समोरनृत्य स्पर्धा. थोडी खाली बसा. थोडी खाली बसा. खाली बसा. थोडी खाली बसा. समोर चेहरा करून खाली बसा. बसा खाली. थोडी खाली बसा. आदरणीय शिक्षणाधिकारी कमळकर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रत्येकाला सन्मानित चिन्ह प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आणि त्याचबरोबर झगमगता चषक उपविजेता संघ. मित्र, परीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे जरी काही वेळा प्रेक्षक म्हणून आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, परंतु परीक्षकांची जी दृष्टी आहे ती एक वेगळी असते. आणि अशा पद्धतीने उपविजेते ठरलेले आहेत. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं ओपनिंग केलं तो हा संघ. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर समोरच्या स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिकव. ओके, आवाज पुण्याचा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि विजेता संघ मालवण नाही, वैभववाडी नाही. आणि तो संघ विजेता आहे तालुका देवगड शाळा. प्रत्येक स्पर्धकाला एक सुंदर असं नृत्य आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या स्पर्धेतील शेवटचं नृत्य होतं. काय योगा आहे बघा. शेवटचं नृत्य पहिलं आलंय आणि पहिलं नृत्य दुसरं आलंय. आदरणीय डॉक्टर कमळकर साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या शुभ हस्ते या विजेत्या संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाते. झगमगता गोल्ड मेडल प्रत्येकाच्या गळ्यामध्ये या ठिकाणी अर्पण करत असताना आणि ते अर्पण करून घेत असताना एक अभिमान आहे, आनंद आहे. आणि मित्र, गेल्या 3 महिन्यापेक्षा अधिक काळ जे कष्ट घेतलेले, जी मेहनत घेतलेली आहे ती प्रत्येक स्पर्धकाने, कोरिओग्राफर, त्यांचे व्यवस्थापक या सर्व आणि पालकांसाठीचा हा सुवर्णक्षण देवगड या ठिकाणी सुगंधित केलं जाते. आणि या झगमगता चषक आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित केलं जाते. तालुका आहे देवगड. थोडी खाली बसा ना. थोडी खाली बसा. एक छान, सहज, सुंदर, लेटेस्ट कोरिओग्राफी आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेत असलेला एक उत्कृष्ट सिंक्रो, उत्कृष्ट सादरीकरण. आणि म्हणूनच या ठिकाणी सन्मानित होतोय देवगड तालुका. धन्यवाद. विजेत्यांपर्यंत पोहोचूया. तालुका आहे कुडाळ, आवळेगाव, गावडे कट्टा. हा उत्साह, हा जोश
संपूर्ण वर्षभर एक वेगळी एनर्जी या संपूर्ण प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 1998 पासून सुरू झालेलं आहे. नाविले लोक त्याचा गेला वेलो गगनावरी. आणि मगाशी परीक्षकांनी म्हटलं आधीचं स्वरूप आणि आताचं स्वरूप पाहिलं तर एक प्रोफेशनल स्वरूपाकडे आपण वळलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या TV चॅनलवरती जेवढ्या दर्जानं आपण एखादी स्पर्धा समोर ते स्पर्धा पाहतो तेवढेच किंवा कांकणभर अधिक तेवढंच नीटच नेटका आयोजन आणि तेवढेच धोवे दिवेता आणि एवढंच उत्कृष्ट सादरीकरणानं उपविजेता संघ आवळेगाव या ठिकाणी सन्मानित केला जातो. तालुका कुडाळ आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या शुभस्ते सन्मानित होत असताना खरंच भाग्यवंत मुलं आहेत मित्र. एकेकाळी कधी कधी आम्हाला हेवा वाटतो कधीतरी अशा एखाद्या व्यासपीठावरती आम्ही कधीतरी सन्मानित झालो असतो तर पण त्या भाग्यवंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. टाळ्या द्यायला हरकत नाही. जिंकलेले कोणी असू दे. आनंद घ्यायचा असेल तर दुसऱ्याला टाळ्या देऊया. ज्या टाळ्या देता देता आपणही या ठिकाणी आनंदित होऊन जातो. धन्यवाद. पुन्हा एकदा उपविजेते असले तरी या स्पर्धेतील विजेते या ठिकाणी सन्मानित होत आहेत. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. पुन्हा एकदा विजेत्यांचं बोला आवाज. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. बोला तालुक्याचं नाव बोला पटकन. कॅन यू गेस? 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि विजेता तालुका आहे वैभववाडी. दत्त विद्या मंदिर वैभववाडी. गोल्ड मेडलला या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढा आनंद तेवढा दोष सन्मानपत्र जगनोत्तर चषक संपूर्ण तालुका या ठिकाणी सन्मानित होत असताना शाळा दत्त विद्यामंदिर वैभववाडी दत्त विद्यामंदिर वैभववाडी सन्मानित केलं जातं. मित्रांनो याच व्यासपीठावरती उद्या ताल लय आणि सूर याचा संगम अर्थातच संगीत समूहगीत स्पर्धा समूहोत्तर स्पर्धा संपन्न झाली. उद्या समूहगीत स्पर्धा याच व्यासपीठावरती याच रंगमंचावरती संपन्न होईल. सकाळी ठीक 9 वाजता आपण सर्वजण उपस्थित राहणार आहे. आणि त्याचबरोबर मैदानी स्पर्धा मोठा गट वैयक्तिक आणि सांघिक सर्व स्पर्धा सुरुवातीला सकाळी सर्व स्पर्धक या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदची जर्सी अंगावरती परिधान केल्यानंतर प्रत्यक्ष डॉन बॉस्कोच्या मैदानावरती सांघिक अर्थात संपूर्ण क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होईल. याच ठिकाणी उद्या आपण भेटणार आहोत. या अख्ख्या दिवसापुरते आदरणीय प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी अर्थात प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर कमळकर साहेब, सर्व उपशिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, आदरणीय केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आपण सर्वजण आजच्या दिवसभरामध्ये